राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या आहेत, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. राज्यामध्ये 19 ते 22 मार्च दरम्यान पावसाची शक्यता. प्रचंड उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने ढगांची निर्मिती. सध्या स्थितीमध्ये प्रचंड उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून ढग तयार झाल्याने संपूर्ण देशामध्ये पावसाळी वातावरण तयार होत आहे. राज्यामध्ये 19 ते 22 मार्च दरम्यान या 4 दिवसांमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. योजनांपासून 3 लाखांवर शेतकरी वंचित. पीएम किसान योजनेमध्ये निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार. 15 दिवसामध्ये 10 लाख ई-केवायसीचे आव्हान. पुरवठा विभाग ॲक्शन मोडमध्ये. मोबाईल ॲप्लिकेशन सुद्धा कार्यान्वित. ॲप्लिकेशनवर करा ई-केवायसी. कांदा निर्यातीवरील 20% शुल्क हटवण्याची मागणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे करण्यात आलेली आहे. पाकिस्तान लष्कराच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला. 90 सैनिक ठार. स्फोटकांनी भरलेल्या ट्रकने बस उडवली. गोळीबाराचा वर्षाव. बलूच बंडखोरांनी आठवडाभरामध्ये दुसऱ्यांदा केले लक्ष. खाद्यतेल गव्हाच्या दरामध्ये घसरण. शाळू मसूर डाळीच्या दरामध्ये वाढ. मासळीचे दर तेजीमध्ये, तसेच अंड्याचे दर पुन्हा उतरले. समृद्धीसाठी आमदारांचा दर 50 कोटी. शक्तीपीठ नंतर किती? राजू शेट्टी यांचे वक्तव्य. प्रति किलोमीटर 107 कोटी खर्च. महामार्गामध्ये 50,000 कोटींचा घपला. दुधाचे 339 कोटी रुपयांचे अनुदान आजपासून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. राज्य सरकारने गाईच्या दुधाला घोषित केलेल्या प्रति लिटर 5 व 7 रुपयाप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या देय अनुदानासाठी 339 कोटी 15 लाख रुपये दुग्ध व्यवसाय विभागाच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे. त्यामुळे सोमवारपासून म्हणजेच कालपासून हे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ऑनलाईन जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा वाटत असेल की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायलाच हवी, तर या व्हिडिओखाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. मसाजोगची पुनरावृत्ती. मारहाणीमध्ये युवक ठार. प्रेमसंबंधाच्या संशयावरून 2 दिवस डांबून झोडपले. मृतदेह टाकून पलायन केला. मात्र 10 जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मुलांच्या भवितव्यासाठी 365 दिवस शाळा. सुटीमध्ये शिक्षक कामावरती. निकालही उत्कृष्ट. राज्यामधील मजुरांच्या वेतनवाढीचा मार्ग मोकळा. शासनाने प्रसिद्ध केली अधिसूचना. हरकतीसाठी 60 दिवसांचा कालावधी. शिक्षक भरतीसाठी आणखी मुदत. संस्थांना 31 मार्चपर्यंत संधी. प्रमाणित करणे बंधनकारक. 393 परदेशी उपग्रह प्रक्षेपणातून कमवले $14.3 कोटी. भारताने आकाशामध्ये पाठवले अमेरिका, इंग्लंडसारख्या विकसित देशाचे उपग्रह. कापसाची आवक वाढली. बाजार समितीमध्ये दर 7,600 रुपयांपर्यंत. वाढत्या मागणीमुळे मोठा दिलासा. बाळापूर येथील घटना. 1297 क्विंटल सोयाबीन विक्रीच्या खोट्या नोंदणी करून फसवणूक. माल पोहोचलेलाच नाही. दोघांविरुद्ध तक्रार. शेतकरी मंडळाचे अन्नत्याग आंदोलन. 7/12 कोरा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा या मागणीकरता प्रगती शेतकरी मंडळाच्या वतीने 19 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. खामगावमध्ये 75 शिक्षकांची पदे रिक्त. दुसऱ्या टप्प्यातून जागा भरण्याची मागणी. शिक्षण विभागाविरोधात पालकांमध्ये मोठा रोष. इंटर्नशिपसह मिळवा 66,000 रुपये. पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू. युवकांना मिळणार मोठी संधी. वाशिम जिल्ह्याकरता पानंद रस्ते साकारणार. शेतकरी सुखावणार. जिल्हा परिषदेच्या उपकरणातून निधीची तरतूद. 79 पानंद रस्त्यासाठी 2.60 कोटींचा निधी. रस्त्याची कामे पूर्णत्वाकडे. शेतकऱ्यांनो, विहिरीचे बांधकाम पूर्ण करा आणि अनुदान घ्या. तांत्रिक मान्यता मिळाली. विहीर बांधकामानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होणार. ऐन लग्नसराईमध्ये चांदी लाखावरती तर सोन्याने ओलांडला 90,000 रुपयांचा दर. सराफ बाजारातील वाढत्या दरामुळे ग्राहकांमध्ये मोठी चिंता. वधूपित्याच्या खिशाला मोठी झळ. नारपार नदीजोडसाठी निविदा मागवल्याने गती. आता अर्थसंकल्पातील तरतुदीकडे लक्ष. शासनाची घोषणा फलदायी. कसमादो पट्ट्यातील सिंचनासाठी मोठा लाभ होणार. तांत्रिक छाननीनंतर कामाला प्रारंभ. फळांचा राजा बाजारपेठेमध्ये दाखल. हापूस 1400 ते 1800. रमजानमुळे इतर फळांना सुद्धा मागणी वाढल्याने भावामध्ये वाढ. नवीन संच मान्यतेमुळे छोट्या शाळा बंद होण्याची भीती. हजारो शिक्षक ठरू शकतील अतिरिक्त. निर्णय रद्द करण्याची विविध शिक्षक संघटनांची मागणी. आज धरणे आंदोलन करणार. रिक्त जागांचा वाढला भार. नागरिकांना होतोय नाहक त्रास. कर्मचाऱ्यांना भावी आरोग्य बिघडले. महसूलचाही मोडला कणा. कारण सद्यस्थितीमध्ये नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाची एकूण मंजूर पदे 299 आहेत. किकवी धरणासाठी भूसंपादनच पूर्ण नाही. सिंहस्थ कुंभमेळ्यामधील भाविकांची तहान कशाप्रकारे भागविणार. ब्लंचिंगवर मिरची लावा. अनुदान मिळवा. शहरी ग्रामीण भागात उन्हाळ्यामध्ये मिरचीसह भाजीपाल्याकरता उपयुक्त पद्धत.
शक्तीपीठ महामार्ग, शेतकरी म्हणतात हा अहिताचा मार्ग, मावेजाबाबत संभ्रम, ठिकठिकाणी जमिनीच्या मोजणीला अडथळे, रत्नागिरी नागपूर महामार्ग अस्तित्वात असल्याने नव्या मार्गाची गरज नाही, तोच मार्ग उन्नत करा अशी शेतकऱ्यांची मागणी. विधान परिषद पोटनिवडणूक, भाजपाचे 3 उमेदवार जाहीर, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केनेकर यांना उमेदवारी, मुख्यमंत्र्याचे मित्र संदीप जोशींना संयमाचे फळ. शिक्षण आहे नोकरी नाही मग रोहियो योजना, मजुरी करण्यामध्ये पदवीधर, द्विपदवीधरांचा समावेश, तरुणांना विवाहाची मोठी चिंता. छत्रपती संभाजीनगरमधील 7,000 ओबीसी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित, महाविद्यालयांना 25 मार्चपर्यंतची डेडलाईन. तरुणांनो आता उद्योजक व्हा, 4,248 जणांना 323 कोटींचे कर्ज मंजूर, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा आधार. पोलीस अधिकाऱ्यांनो फिल्डिंग लावू नका, मेरिटवरच ठाणेदार, पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट, मे महिन्यामध्ये बदलणार ठाणेदार, तरुण नव्या अधिकाऱ्यांना मिळणार संधी. जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत न दिल्याने जातेगावचे सरपंच अपात्र झालेले आहेत, जिल्हाधिकारी पाठक यांनी सुनावला निर्णय. सिंचन तलावांनी मार्च महिन्यामध्ये तड गाठला, 9 पैकी 4 सिंचन तलावामध्ये 15% कमी पाणी, नदी नाले ओढ्यांचेही पाणी आटले, गुरांना पाणी मिळेना. शिजवलेली हळद वाढवण्यामध्ये शेतकरी व्यस्त, गतवर्षी हळदीला 13 ते 17,000 रुपयांचा दर होता, त्या मानाने यावर्षी मिळत असलेला दर 9 ते 11,000 रुपयाने कमी पडत आहे. हरभऱ्याचे उत्पन्न दुपटीने घसरले, शेतकरी अडचणीमध्ये, उत्पन्न घटल्यामुळे शेतकरी चिंतातूर. बालविवाह निर्मूलनासाठी 50 हॉटस्पॉट गावावर राहणार नजर, बालविवाह निर्मूलन कृती आराखडा तयार, बालविवाह आढळल्यास होणार कारवाई. शेतमालाचे दर गडगडले, शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंता, सध्या स्थितीमध्ये सोयाबीनला 3,900 रुपयांपर्यंत दर मिळत आहे, त्यामुळे प्रति क्विंटल 992 रुपयांचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. 44 कोटींचा टंचाई आराखडा मंजूर, परंतु टँकर करता होतोय उशीर, मार्च महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या झळा तीव्र, जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट गहिरे. जालना जिल्ह्यामध्ये वीज चोरी प्रकरणी 5 जणांवरती गुन्हा दाखल, वीज वाहिनीवरही आकडा टाकून विजेची चोरी. सोन्याने गाठला उच्चांक, चांदीने लाखाचा टप्पा ओलांडला, सोयाबीनच्या दरामध्ये 200 रुपयांची घसरण, गहू, तूर, हरभरा, सोयाबीन आणि खाद्यतेलांमध्ये मंदी. राजूर येथे शेवगा स्वस्त तर मिरची झाली महाग, आठवडी बाजारामध्ये शेवगा 30 तर मिरची 80 रुपये प्रति किलोने विक्री. आता ठाण्यामधील या भंगार गाड्या सांभाळायच्या तरी कधीपर्यंत, आरसी बुक घेऊन या आणि अपघातामधील गाडी घेऊन जाण्याचे टेंभुर्णी पोलिसांचे मालकांना आव्हान. आंबट चीज झाली शेतकऱ्यांसाठी गोड, क्विंटलला 30,000 रुपयांपर्यंत दर, उत्पादन कमी झाल्याचा परिणाम, उदगीर येथील बाजार समित्यांमध्ये आवक सुरू, मागणी अधिक. आवक वाढल्याने भाज्यांचे दर गडगडले, वाहतूक खर्च सुद्धा शेतकऱ्यांच्या हाती पडेना, कांद्याचे दर 20 ते 30 रुपये प्रति किलोवरती. अमरावती जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी कामावर खाडा, हापशांमुळे गावामध्ये राळा, उन्हाळ्यात टंचाई, ग्रामीण भागामध्ये 6,000 हातपंप, 47 बंद स्थितीमध्ये. पाणी टंचाईच्या योजनांमध्ये खारपानपट्टा बारगडला, दुष्काळ दाहता तालुके, भातुकली, दर्यापूर, अंजनगाव, सुरजीसह चांदूर बाजार तालुक्यांचा जिल्ह्याच्या आराखड्यामध्ये समावेश नाही. 1,500 रुपये जमा झाले, पण लाडक्या बहिणींची संख्या 22,000 घटली, अमरावती जिल्ह्यामध्ये 6,98,536 महिलांना मिळाला लाभ. लिंक फेलमुळे कामगारांची उडाली तारांबळ, पहाटेपासून कामगार लागतात रांगेमध्ये, दिवसभर प्रतीक्षा करून सुद्धा साहित्य मिळाले नाही, भोंगळ कारभार. 65 गावांचा पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता, 1 एप्रिलपासून होणार बंद, खर्च भागवणे शक्य नसल्याने योजना अडचणीमध्ये. पीक वाचवण्यासाठी शेतकरी पत्करत आहेत जोखीम, वीज पुरवठा अनियमित, लाईनमन पोहोचत नाही. महामेळाव्याने सामान्यांना न्यायाची अनुभूती दिली, न्यायमूर्ती नीती सांबरे, पारसिंगा येथे विधी सेवा महाशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. मौदा परिसरामध्ये 566 वीज ग्राहकांनी भरली 71.40 लाखांची थकबाकी, महावितरणाच्या अभय योजनेला प्रतिसाद, 887 ग्राहकांकडून थकीत रक्कम भरणे सुरू. सिरोंजी शिवारामध्ये वाघाची शिकार, गुन्हा दाखल, अज्ञात आरोपीचा शोध सुरू, पंजे मिशा दात पडविले. यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्या 11,000 जन्ममृत्यूच्या नोंदणीचा करणार निवाडा, परकीयांच्या नोंदणीमुळे होती स्थगिती, नव्या आदेशानुसार विलंब शुल्क. मार्चमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती किती रक्कम आली, अटीमुळे आता ठरले जाते अपात्र, दरमहा 2100 रुपयांचा विसर. 15 कोटी रुपयांची तरतूद, कृषी विभागामध्ये अर्ज केला का, भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रमाणपत्राची आता शेतकऱ्यांना गरज नाही. सालगड्यासाठी शेतकऱ्यांची होते धडपड, आर्थिक अडचणीमुळे गणित जुळविताना कसरत. वारणेमध्ये मृत माशांचा पडला खच, पाणी काळसर, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न, प्रदूषण नियंत्रणाचे दुर्लक्ष, आंदोलनाचा इशारा.
फ्लावरच्या उभ्या पिकांवर नांगर, शिरोळमधील शेतकरी कमालीचा त्रस्त, उत्पादन खर्चही नव्हे तर काढणीचा खर्चही निघत नाही. पलूस तालुक्यामधील 80 शिक्षक होणार अतिरिक्त, 15 शाळा बंद पडणार, गुरुजी उतरणार रस्त्यावरती, जुनी संच मान्यता केरीच्या टोपलीत. कांद्याच्या दरामध्ये 1000 उतार, क्विंटलला 1600 रुपयेपर्यंत भाव, उन्हाळी स्थानिक मालाची बाजारामध्ये वाढली आवक. ज्वारी काढणीला मजूर मिळेनात, कुडाळ परिसरातील चित्र, मजुराचे दर सुद्धा गगनाला. वन्य प्राण्यांनंतर वनवाही जीवावर, ढेपेवाडी विभागात एकाचा बळी, डोंगरांना वनवे लावण्याचे अज्ञाताकडून वारंवार प्रकार. शत्रुत्व विश्वासघात हीच पाकिस्तानची खरी ओळख, पंतप्रधान मोदींचा घणाघात, अमेरिकन पॉडकास्टर फ्रीडम यांना मुलाखत. भक्तिरसामध्ये नाहली तुकोबरायांची नगरी, देहूमध्ये वैष्णवांचा मेळा, तुकाराम महाराज वैकुंठ आगमन सोहळा संपन्न. वारकरी धारकऱ्यांना पुरस्कार समर्पित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन. विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मोफत देणे बंधनकारक, MSVTचे तंत्रशिक्षण महाविद्यालयांना निर्देश, 10,720 उद्योगधंद्यांची नोंदणी झाल्याचा दावा. पश्चिम अमेरिकेमध्ये 26 वादळे, 34 जणांचा मृत्यू, वेगताशी 130 किलोमीटर, 10 कोटी लोकांना फटका. उपग्रह करणार मृद व जलसंधारण कामाची पडताळणी, मोबाईल ॲप्लिकेशन वेब पोर्टल विकसित होणार, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची माहिती. साखर उत्पादन घटले, कारखाने अडचणीमध्ये, गाढव हंगामाचा कालावधी सरासरी 150 वरून 83 दिवसांवर. गोकुळचा सहकारातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प करमाळ्यामध्ये, मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन, वीज बिलामध्ये होणार 6 कोटींची बचत. राज्यामधील मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यामध्ये, नवीन संच मान्यतेचा ग्रामीण शिक्षणावर दूरगामी परिणाम, शिक्षकांचे आज आंदोलन. मुद्रांक नोंदणीच्या महसूल उद्दिष्टामध्ये 12,000 कोटींची वाढ, 2024-25 साठी 55,000 कोटींचे उद्दिष्ट, त्यात सुद्धा 5,000 कोटींनी वाढ होणार. चालूसह पुढील वर्षासाठी जुन्या दराने घरपट्टी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण, प्रस्तावातील घरपट्टीबाबत सुनावणी घेणार. जो करेगा जात की बात उसको मारूंगा लात, केंद्रीय मंत्री गडकरी यांचे वक्तव्य चर्चेमध्ये. विवाह नोंदणीकडे जोडप्यांचा वाढतोय कल, 2024मध्ये 1,753 जणांची नोंदणी, शहरातून दररोज 10 जणांकडून प्रस्ताव. वाहनांच्या उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट प्रकरणी तक्रार, आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मुख्य सचिवांकडे मेलद्वारे मागणी. पहिल्याच दिवशी 28 किलो प्लास्टिक जप्त, 22,000 रुपयाचा दंड वसूल, लासलगाव ग्रामपंचायतीची मोहीम, 230 दुकानांची तपासणी. शेतकऱ्यांसाठी आता एकच मोबाईल ॲप्लिकेशन येणार, कारण शेतकऱ्यांना विविध माहिती, सेवा सुविधा, योजना आदींकरता आता एकच ॲप्लिकेशन विकसित केले जाणार आहे. त्याचे पहिले व्हर्जन एप्रिलमध्ये तर विकसित दुसरे व्हर्जन डिसेंबर अखेर उपलब्ध करून देण्याचे राज्य शासनाने नियोजन केलेले आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.